मागच्या अधिवेशनामध्ये त्यांनी विनियोजन बिल मांडलं आणि मी चेअरवर बसलेला होतो आणि आले आणि रिक्वेस्ट केली की सभापती महोदय मला 1 मिनिटात बिल पास करून द्या. दादा आल्यानंतर मला काही सुचत नव्हतं, ते बिल पास झालं आणि दादा सभागृहात बसलेले होते. त्या चेअरवर सुद्धा मला अजितदादांनीच बसवलं. 4 वेळ मी तालिका सभापती पद भूषवलं. गुरुवारी भेटला तर मी स्वतः जाणार आणि या संदर्भातलं जे काही सत्य असेल ते जनतेसमोर आलं पाहिजे. कारण मला एवढं कळतं की गाडीमध्ये बसल्यानंतर सीट बेल्ट न लावता सीट बेल्ट लावून बसणारी व्यक्ती विमान प्रवास करताना इतकी असुरक्षित असू शकत नाही. त्यामुळे मला निश्चित विश्वास आहे की हा धोका नव्हतं, हा धोका होता आणि अजितदादांचा हा 100% घात झालेला आहे. त्याकरता मी हा लढा जिवंत आहे तोपर्यंत देणार. माझी मनस्थिती जागेवर आल्यानंतर मी परिवारातल्या सर्व लोकांना बसवून समजून सांगणार की उरलेलं जे माझं वैयक्तिक आयुष्य आहे ते अजितदादांच्या पायी, अजितदादांच्या नंतर त्यांचा जो परिवार आहे त्यांच्या निष्ठेपायी मी समर्पित करण्याचा निर्णय घेणार आहे. लवकरच मी माझी भूमिका मे महिन्यात जाहीर पुढची करणार. कारण तुम्ही बसलेल्यापैकी कदाचित कोणाचं किती नुकसान झालं हे मला माहीत नाही. माझं मात्र कधी न भरून निघणारं नुकसान झालेलं आहे. मी माझ्या वडिलाचं धनुभव फक्त या 1.5 वर्षात दुःख विसरलो होतो, पण हे दुःख मी जिवंत आहे तोपर्यंत काही विसरू शकेल असं मला वाटत नाही. मी असलो आणि नसलो तरी आरोग्यनगरवासियांनी अजितदादांचे उपकार कधी विसरू नये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.